हाय स्टुडंट्स, मी हेमांगी जगताप फ्रॉम स्वयं लर्निंग पॉईंट. तर आज आपण राज्यशास्त्राच्या संविधानाची वाटचाल या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. राज्यशास्त्राच्या आत्तापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था ह्या बघितल्या, त्याचा अभ्यास केला. भारतीय संविधानातील मूल्य, त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान यांचा पण काही प्रमाणामध्ये आपण अभ्यास केला. तर संविधानाने निर्माण केलेली ही शासन यंत्रणा, की ज्या शासन यंत्रणेपासून आपलं हे जे काही कारभार आहे देशाचा, हा देशाचा कारभार चालला आहे. हे लोकशाही राष्ट्र, लोकशाही देश असं आपण म्हणतो, ते संविधानाच्या बळावर. मग मुलांनो, या भारताच्या संविधानाने आपल्याला धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे. भारतीयांना म्हणजेच नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होऊ नये, यासाठी हा समाज जो आहे, हा समाज विकसित करण्यासाठी एक साधन म्हणून या संविधानाकडे बघितलं जातं. भारतात संविधानानुसार जी काही सुरुवात केली आपण, तर ती तुम्हाला माहिती आहे की 26 जानेवारी 1950 पासून आपण या संविधानाला सुरुवात केलेली आहे. तर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून आपल्या प्रजेच्या हातात सत्ता मिळाली, म्हणजेच प्रजासत्ताक दिन आपण त्या दिवशी साजरा करतो. तर त्यामध्ये या सर्व राष्ट्रीय नेते मंडळींचं खूप मोलाचं योगदान आहे की देशाचा कारभार कसा चालला पाहिजे, कोणकोणते तत्त्व असले पाहिजे, कोणते कायदे असले पाहिजे, कोणते नियम असले पाहिजे. तर हे असं जे तयार करण्यात आलं त्याला या संविधान असं आपण म्हटलं. आणि हे संविधान म्हणजे आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अतिशय महत्त्वाचं किंवा अभिमानास्पद असं हे घटना आहे. तर ही 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली, तेव्हापासून तर आत्तापर्यंत ह्या संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचं स्वरूप जे आहे ते स्वरूप व्यापक होत गेलं. मग आता मुलांनो, या भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल जे आपण अनुभवत आहे, वेगवेगळे कलम जे आहे त्यांच्यामध्ये दुरुस्ती केली जाते. राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल आपण बघतो. सामाजिक न्याय, समता, प्रत्येकाला समाजामध्ये न्याय मिळाला पाहिजे, समतेच्या आधारावर आपली न्यायव्यवस्था असली पाहिजे. मग हे सगळं करण्याच्या दृष्टीने पावलं उचलले गेली आणि याचा ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण थोडक्यात आढावा घेऊया. हा आशय अर्थात 3 मुद्द्यांकरता इथे मर्यादित आहे. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला ह्या संविधानाबद्दल माहिती मिळवायची आहे. मग आपला जे काही देश आहे, आपला देश तर लोकशाही म्हणजे सर्वात मोठी लोकशाही आहे आणि प्रबळ अशी लोकशाही आहे भारताची, हे आपण या जगाला दाखवून दिले. मग यामध्ये महत्त्वाचे मुद्दे ते काय बरं? तर संविधानाची वाटचाल ही कशी निर्माण झाली, यामध्ये पार्श्वभूमी आपण बघितली. तर भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान हे अंमलात आलं. त्याची पार्श्वभूमी काय होती हे आपण यापूर्वीही अभ्यासलेलं आहे. प्रजासत्ताक, लोकशाही, गणराज्य संविधानाची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या संविधानामध्ये काय आहे, तर हे प्रजासत्ताक जे काही राष्ट्र आहे, लोकशाही, गणराज्य संविधानाची जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट सर्व त्यामध्ये समाविष्ट आहे. नागरिकांना न्याय आणि स्वातंत्र्य देण्याबाबत संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहे. मग काय पाहिजे, तर नागरिकांना हक्क पाहिजे, त्यांचे कर्तव्य, त्यांचे अधिकार, त्यांचं स्वातंत्र्य ह्या देण्याबाबत संविधानामध्ये महत्त्वाच्या काय केल्या आहेत, तर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. संविधान हे सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारित एक प्रागतिक समाज निर्माण करण्याचं साधन आहे. काय आहे संविधान? तर संविधान म्हणजे काय, तर संविधान हे सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारलेले प्रागतिक समाज निर्माण करण्याचे साधन आहे. यातून समाजाचा विकास होणार आहे. समाजाला शिस्त, नियम, अधिकार, कर्तव्य यांची जाणीव या संविधानातून होणार आहे आणि देशाचा कारभार सुरळीत चालणार आहे. तर हे वैशिष्ट्य हे भारतीय संविधानाचं आहे. तर राजकीय प्रगल्भता हा या लोकशाहीचा पहिला इथे मुद्दा ठरणार आहे. तर राजकीय प्रगल्भता म्हणजे जसं मी तुम्हाला स्थानिक शासन संस्था जे आहे, तर स्थानिक शासन संस्था म्हणजे काय, की छोट्याशा गावामध्ये असणारं शासनाचं कार्यालय, मग ते ग्रामपंचायतीपासून असेल, तालुक्याच्या ठिकाणी असणारी तालुका समिती, जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी जिल्हा परिषद,
हे त्या त्या ठिकाणी काम करणारे हे प्रशासकीय कार्यालय आहे, शासन संस्था आहे. मग यामुळे राजकीय प्रगल्भता दृढ होण्याला कारण होतं. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाल्याचं दिसतं. यामध्ये आपण हे बघितलं की संविधानाप्रमाणे ही राजकीय प्रगल्भता तर लोकशाही आणि समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि शासन संस्था आहे. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेली आहे. काय आहे भारताच्या ह्या लोकशाहीमध्ये? तर भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला हक्क आहे आपला प्रतिनिधी निवडून देणे आणि प्रातिनिधिक स्वरूपाची, म्हणजे आपण प्रतिनिधी निवडून देतो आणि प्रतिनिधींमार्फत आपल्या ह्या देशाचा कारभार चालतो. मग प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे की तो त्या पद्धतीने आपला उमेदवार निश्चित करतो आणि आपण आपले प्रतिनिधी, पसंतीचे प्रतिनिधी निवडून आणि देशाचा कारभार त्यांच्या हाती सोपवतो. आणि म्हणून आपली लोकशाही जी आहे ती कशी आहे तर सर्वात मोठी आणि सर्वात चांगली यशस्वी पण आहे. म्हणजेच आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद आहेत, राज्य विधानसभा आहे, स्थानिक शासन संस्था आहेत. कारण त्या काय करतात, त्या ठिकाणचा कारभार बघतात. त्यामध्ये जनतेचा सहभाग मोठा असतो, म्हणजे जनतेचा वाटा हा मोलाचा आहे त्या ठिकाणी. कारण जनता हेच काय आहे तर आपलं प्रतिनिधी निवडून देणारे एक मुख्य संसाधन आहे. राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही काय झाली आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाल्याचं दिसतंय. आपल्या देशामध्ये विविध पातळीवर निवडणुका घेणं ही बाब आव्हानात्मक आहे. विविध पातळीवर निवडणुका घेणं ही आव्हानात्मक आहे, तरीसुद्धा ह्या पंचवार्षिक जे काही निवडणुका आहे त्या आपण घेत असतो आणि त्यानुसार या प्रतिनिधींना राज्यकारभार करण्याची आपण संधी पण देत असतो. सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत असतात. भारताचा प्रत्येक नागरिक जो आहे तो मतदार आहे. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून तो मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे. आज प्रत्येक नागरिक जो आहे तो सुजाण नागरिक आहे आणि हा नागरिक जो आहे तो काय करतो तर प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून आपल्याला जो प्रतिनिधी खरंच काम करेल, जबाबदारी सांभाळेल अशा प्रतिनिधींना आपण निवडून देतो. म्हणजे ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकतो आणि हे काम कोण करतं तर नागरिक करत असतात. म्हणजेच सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार काय करतात, भूमिका घेतात आणि त्यांच्या हातात खरं देशाचा कारभार आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करूनच मतदार काय करतो, मतदार जो आहे तो मतदान करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आज आपण बघतो आहे की ह्या आधुनिक युगात लोक जे आहे ते मतदान करण्यासाठी उत्सुक असतात. कारण राज्यकारभारामध्ये त्यांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर निवडणुका घेणं ही बाब जरी आव्हानात्मक आहे तरी वारंवार होणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होत असतं तर भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ व्हायला मदत होते. निवडणुकांच्या दरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत हे मतदार तर भूमिका घेतात, पण मतदान करण्याच्या प्रवृत्तीत पण लोकांची काय झाली, वाढ झालेली आहे. मग हा मताधिकार म्हणजे काय, मतदान करतात म्हणजे काय करतात, काय करायचं आहे, त्याला काय अट आहे, कोणत्या लोकांना मतदान करता येतं, म्हणजेच मताधिकार कोणाला दिलेला आहे. या भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची जी तरतूद केलेली होतीच, पण त्यामध्ये काही बदल केला का, त्याची व्याप्ती किती आहे, तर हे पण आपण इथे या लोकशाहीमध्ये जे आपण मुद्दे बघतो आहे त्यामध्ये पहिलं आपण बघितलंय की राजकीय प्रगल्भता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मताधिकार. मग मताधिकारामध्ये काय महत्त्वाचं आहे तर इथे आपल्या ह्या देशामध्ये पूर्वी 21 वर्ष पूर्ण झाले का मग मतदानाचा अधिकार दिलेला होता, पण आज त्या अधिकारामध्ये बदल केलेला आहे आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या या मुलींना आज मतदानाचा हक्क दिलेला आहे. कारण भारतामध्ये तरुणाईचं प्रमाण जास्त आहे आणि तरुण पिढीला राज्यकारभार कळलाच पाहिजे आणि त्यासाठी त्यांना हा हक्क जो आहे हा महत्त्वाचा आणि मोलाचा हक्क जो आहे तो त्यांना मिळालेला आहे.
म्हणून 21 वर्ष वयावरून आज 18 वर्ष इथपर्यंत हे मतदाराचं वय आणलेलं आहे आणि ही संविधानामध्ये केलेली दुरुस्ती आहे. तर भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होती. त्यानुसार ह्या मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. पण मग मी काय सांगितलं तुम्हाला की हा जो काही अधिकार आहे तो अजून जास्त व्यापक करण्यासाठी त्यांनी काय केलं तर मग 21 वय वर्षावरून 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलामुलींना म्हणजे तरुण मुलामुलींना हा मतदानाचा हक्क दिला. अर्थातच राजकीय अवकाश आता इथे काय झालेला आहे विस्तारलेला आहे. लोकशाहीची व्याप्ती वाढणाऱ्या या मतदानाच्या हक्कामुळे आज भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. इतकी मतदारांची संख्या जी आहे ती जगात अन्य कुठल्याही देशात नाही. किंवा अनेक राजकीय पक्ष या आपल्या या देशामध्ये कारभार करत आहेत आणि त्यातून आपण हा मताधिकारामध्ये काय काय बघितलं तर मुलांनो, हा मताधिकार म्हणजे काय तर भारताच्या संविधानाने जी प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होती त्यात भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. पण तो अजून काय झाला पाहिजे व्यापक झाला पाहिजे आणि म्हणून तो आता काय केलेला आहे तर मतदाराचं वय हे 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणलं. त्यामागे अनेक कारणं आहेत की आज तरुण पिढी खूप आहे. तरुण पिढीला ह्या राजकारणामध्ये अजून आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी हा प्रयत्न. तरुणाईचं प्रमाण जास्त आहे म्हणजे तो कार्यक्षम गट आहे आणि कार्यक्षम गटाने जर हा लोकशाहीचा जर त्यांनी असा फायदा घेतला, राज्यकारभार करण्याची त्यांना संधी मिळाली तर ते नक्कीच यशस्वीपणे हा भारताचा कारभार हातात घेतील. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही एवढी मतदार संख्या जी आहे ती भारत देशामध्ये आहे. आणि हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. नुसतं संख्येने बदल केलेला नाही आहे म्हणजे 21 वरून 18 वर्ष वय आणलं पण त्यामध्ये काय आहे हा बदल संख्यात्मक नाही आहे तो गुणात्मक आहे. म्हणजे मतदारांची संख्या वाढलेली आहे आणि हे जाणते जे काही नागरिक आहे ते जबाबदार उमेदवाराला समजू शकतात. कार्यक्षम उमेदवार निवडण्यास यांचा मोठा हातभार लागतो आणि त्यामुळे देशाचा कारभारही व्यवस्थित आणि सुरक्षितपणे हाताळला जातो. तर हे महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या संविधानाने इथे मांडलेल्या आहे. तर हे मतदार आहेत. प्रत्येकाकडे मतदान करताना एक आपलं आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र असतं. मतदात्याला हे कार्ड नेणं अनिवार्य असतं. म्हणजे तो भारताचा नागरिक आहे याची ही आयडेंटिटी आहे आणि म्हणून ती प्रत्येक भारतीय नागरिकाला हे कंपल्शन आहे की त्याने त्याचं नाव मतदार यादीत नोंदलेलं असलं पाहिजे आणि त्याच्याकडे असं ओळखपत्र असलं पाहिजे. हे तुम्हालाही माहिती असलं पाहिजे की या प्रकारचं ह्या मतदार जो आहे त्या मतदाराकडे हक्काचं असं आपलं काय आहे तो ओळखपत्र आहे. तर मी भारताचा नागरिक आहे आणि माझा हा हक्क जो आहे तो हक्क मी बजावतो आहे आणि यासाठी हे काय आहे तर मतदाराचं कार्ड आहे, आयडेंटिटी कार्ड आहे. त्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे लोकशाही विकेंद्रीकरण. तर सत्तेचं विकेंद्रीकरण होत असतं, सत्तांतर होत असतं. दर 5 वर्ष झाले की आपण बघतो निवडणुका होतात. ज्या पक्षाला जास्त बहुमत मिळतं तो पक्ष सरकार स्थापन करत असतो आणि हातात कारभार घेतो. मग आता ह्या चित्रावरून आपल्याला इथे माहिती कळलीच की आता BJPचं राज्य आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये काय आहे तर हे पक्ष एकत्र येऊन मग त्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस पक्ष आहे, असे पक्ष मिळून हे सरकार जे आहे ते महाराष्ट्रात काम करत आहे. तर सत्तेचं केंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे आणि असं आपण दर पंचवार्षिकला अनुभवतो आहे. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात, ज्याचे जास्त उमेदवार निवडून येतात तो पक्ष सत्ता हातात घेतो आणि दुसरा पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतो. विरोधी पक्षाला सुद्धा जनतेचा पहारेकरी असं म्हणतात.
अतिशय महत्त्वाचं काम हा विरोधी पक्ष करत असतो. म्हणजे सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं आणि म्हणून त्याला सत्तेचा काय म्हणतात, तर या विरोधी पक्षाला जनतेचा पहारेकरी असं म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. मग लोकशाही विकेंद्रीकरण ह्या मुद्द्यामध्ये आपण काय बघतो आहे, तर सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा पण बसतो. सत्तांतर होत असतं म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे सत्ता, तर याच्यामध्ये काय होतं का गैरवापर जो आहे, गैरप्रकार जे आहेत, त्या गैरप्रकारांना आळा बसतो. सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधी पण मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं म्हणजे सत्ता वाटून दिली आणि ह्या सत्ता वाटून दिल्यानंतर काही मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये तरतुदी पण केल्या. तर हे सत्ता हाताळणं किंवा सत्ताधारी पक्षाची जे काही उमेदवार आहे, जे आपण निवडून दिले जे प्रतिनिधी आहेत, ते प्रतिनिधी कसा कारभार करतात आणि कशा पद्धतीने कारभार करतात हे जनतेपर्यंत कळतं. म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत, हे आपल्या इथे लक्षात येतं. त्यानंतर स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, असं मार्गदर्शनही ह्या संविधानानुसार मिळतं. विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. त्यातील काही सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 आणि 74 जे काही कलम आहे, जो काही नियम आहे, तो या संविधान दुरुस्तीचा होता. म्हणजे 73 आणि 74 जे कलम आहे त्यामध्ये नंतर दुरुस्ती करण्यात आली. कारण हे संविधान जे आहे ते कसं आहे, लवचिक स्वरूपामध्ये आहे, ते प्रवाही आहे. तर बदलत्या काळानुसार त्यात बदल करणं काही वेळेस ह्या संविधानातल्या नियमांना सुद्धा काय करावं लागतं, त्यांच्यात बदल करावा लागतो. म्हणून भारताचं संविधान हे कसं आहे, तर प्रवाही आहे असं म्हटलं जातं. मग स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे मार्गदर्शक तत्व आहे. आता स्थानिक पातळीवर जर खरंच शासन संस्था व्यवस्थित काम करतील तर तिथल्या लोकांना हे आपला राज्यकारभार जो आहे तो पारदर्शक वाटेल. त्यांचा या कारभारात जे काही उमेदवार काम करता आहे, जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यावर विश्वास बसेल. लोकांचा विश्वास कधी बसेल, जेव्हा ते लोकांच्या विश्वासार्ह काम करतील, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देतील, त्यावेळेसच या लोकांचा त्या प्रतिनिधींवरचा विश्वास वाढेल. राज्यकारभार जो आहे तो पारदर्शी आहे हे लोकांना कळेल आणि जास्तीत जास्त लोक आपला उमेदवार निवडून देतील आणि तेही या राज्यकारभारामध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना ते काय होतील, सहभागी होतील. त्यांनाही पुरेशा संधी मिळतील, राज्यकारभार समजेल. तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे, याचीही मी तुम्हाला काही कारणं सांगितली. का गाभा असं म्हणायचं, अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे आपण बघितला आहे. तर मुलांनो, 73 आणि 74व्या संविधानात दुरुस्तीत काय होतं, तर हे आपण याचा आढावा इथे महिलांच्या कायद्यांमध्ये बघणारच आहोत की 73-74चा हा कलम जो आहे किंवा हा जो नियम आहे तो काय होता ते. तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण आपण बघितलं, त्यामध्ये लोकशाहीचं 73 कलम आणि 74 कलम आहे. ते कशाच्या संदर्भात आहे ते आपण याचा आढावा घेऊया. माहितीचा अधिकार. तर लोकांना काय पाहिजे, राज्यकारभार कसा चालतोय, काय चालतोय याचं माहिती असली पाहिजे. माहितीचा अधिकार लोकांना आहे आणि लोकशाहीमध्ये नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालं पाहिजे. लोकशाहीमध्ये नागरिक जे आहे ते सक्षम असले पाहिजे, कार्यशील असले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. म्हणजे लोकांनी आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजे, त्यांच्या प्रश्नांना विश्वासाने प्रतिनिधींनी उत्तर दिलं पाहिजे, असं या कारभारामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढेल आणि हे निवडून दिलेले प्रतिनिधी आहे त्यांच्याशी जर संवाद वाढला तर हा कारभार जो आहे तो कारभार गैरप्रकाराने होत नाही. शासन आणि नागरिक यांच्यात जितकं अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया ही सकस सुदृढ होत जाते.
मग लोकशाही प्रक्रिया सुदृढ आणि सकस होण्यासाठी काय गरजेचं आहे, तर शासन आणि नागरिक यांच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे आणि त्यांच्यातला संवाद जास्त झाला पाहिजे. जेव्हा हे लोक एकत्र येतील आणि या राज्यकारभाराविषयी विचारतील, काही सुचवतील, काही नियोजन मांडतील, तेव्हा नागरिक आणि शासन यांचं अंतर कमी होईल, सुसंवाद वाढेल आणि आपल्या ज्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे लोकांना, तो भाग लवकर विकसित होईल. या पद्धतीने लोकांनी या शासनाला आणि राज्यकारभाराला मदत केली पाहिजे, सहभाग वाढवला पाहिजे. म्हणजेच त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे व त्यांना माहितीचा अधिकार हा 2005 पासून. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजलं पाहिजे. आज आपल्याला या वेगवेगळ्या जे काही न्यूज चॅनल्स आहे याच्यातून आपल्याला सर्व माहिती मिळते. मग राज्यकारभाराची माहिती आपल्याला मिळते. जगाच्या कानाकोपऱ्यात काय काय घडतंय हे आपल्याला आज घरी बसून बघायला मिळते. हा आपला अधिकार आहे की हे सगळं जाणून घेणं. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये आहेत. सुशासन म्हणजे काय, तर चांगल्या प्रकारचं शासनाचं नियोजन असणे आणि ह्या सगळ्या माहितीच्या अधिकारामुळे आपल्याला ही राज्यकारभारातली पारदर्शकता, ज्या काही शासन संस्था काम करत आहे ह्या पारदर्शक काम करत आहे, जनतेची फसवणूक करत नाही आहे हे आपल्याला कळतं, उत्तरदायित्व समजतं. आणि ही 2 वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. या भारतीय नागरिकांना सगळं जाणून घेण्याचे काय आहे, तर सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे. राज्यकारभार ज्या शासन संस्था काम करतात त्या कशा काम करत आहे हे जाणून घेण्याचा अधिकार कुणाला आहे, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. आणि का नसावा, आणि प्रत्येक नागरिकाने हे अवश्य जाणूनच घ्यावं. त्यावेळेस काय होईल, तर नागरिकाचा राज्यकारभारातला इंटरेस्ट वाढेल, तो लवकर सहभागी होईल. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्या हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढवावा. त्यानंतर माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे कशी झालेली आहे, बळकट आहे. म्हणून भारताची लोकशाही कशी आहे, बळकट लोकशाही आहे. का, कारण लोकांना कोणकोणते अधिकार आहे, माहितीचा आहे, शिक्षणाचा आहे, अन्न सुरक्षेचा हक्क या सरकारने दिला आहे, संविधानाने दिलेला आहे. आणि म्हणून ही लोकशाही निश्चितच कशी आहे, भारताची बळकट आहे. कारण घालून दिलेल्या तत्वानुसार, म्हणजे संविधानाने घालून दिलेले तत्व आणि या तत्वानुसार हे राज्यकारभार करणाऱ्या सर्व संस्था, शासन संस्था अतिशय सुरळीतपणे काम करतात. आणि म्हणून लोकशाहीला इथे काय तर बळकटी येते. आणि आपल्यासारख्या सर्व नागरिकांचा सहभाग असला तर प्रश्नच नाही. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्यावर येणार आहोत की ही जी शासन संस्था आहे यामध्ये आपण सामाजिक न्याय व्यवस्था जी आहे ती सामाजिक न्याय व्यवस्था आपण अभ्यासणार आहोत. सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय करायचे, तर भारतामध्ये जे काही सामाजिक न्याय व्यवस्था आहे, तर सामाजिक न्याय व्यवस्थेमध्ये संविधानाने या न्याय आणि समतेवर आधारित जी समाजरचना तयार केलेली आहे, ते समाजाला जे हक्क पुरवलेले आहे, कोणत्याही नागरिकावर, कोणत्याही समुदायावर, समाजावर अन्याय होणार नाही, सर्वांना या न्यायदानापुढे समान हक्क, समान अधिकार, समान कर्तव्य दिलेले आहे आणि त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केलेला आहे. त्या दिशेने प्रत्येक नागरिकाची ही वाटचालही होते आहे. मग सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांना समान दर्जा मिळणे. मग कोणत्याही गोष्टीने या नागरिकांवर अन्याय होता कामा नये. मग जात, वंश, त्यानंतर भाषा, लिंग, धर्म, प्रदेश या गोष्टींवर श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करू नये. म्हणजेच ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे आणि व्यक्ती म्हणून त्याला काय मिळायला पाहिजे, समान दर्जा मिळाला पाहिजे, असा आग्रह या संविधानाचा आहे. आणि म्हणून
कोणत्याही बाबींवर म्हणजेच काय धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करणे आणि सर्वांना विकासाच्या समान संधी देणं हे यामध्ये महत्त्वाचं आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व आहे. मग लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी ही लोकशाही जी आहे ती अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी आपल्याला या सर्व घटक जे आहे समाजाचे घटक या सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया दृढ झाली पाहिजे.